यात पुढल्या बातम्यांकडे मुंबईसह उपनगरांमध्ये आज जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। कुठे कुठे जोरदार पाऊस झालेला आहे ते आपण पाहूया। मुंबईसह उपनगरांमध्ये आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। घाटकोपरच्या छेडा नगर जवळ मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं। होर्डिंग कोसळल्याने काही लोक पेट्रोल पंपावर अडकले होते। मुंबईतल्या जोगेश्वरी भागात वादळामुळे नारळाचं झाड कोसळलं। तर वडाळ भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली। मुंबईतल्या शिवाजी महाराज पार्क परिसरात धुळीचं वादळ आलं होतं। नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। मुंबईतल्या परेलमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला। मुंबई उपनगरातील बोरिवली भागातही काळे ढग आले होते। ऐरोलीतही अवकाळी पावसाने हजेरी लावली। बदलापुरातही जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। तर अवकाळी पावसाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला देखील फटका बसला। खराब हवामानामुळे शहांचं वसईमधून उड्डाण रद्द झालं। मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरऐवजी वाहनानं मुंबईसाठी रवाना झाले। तर पावसाचा अमित शहा आणि शिंदेच्या दौऱ्याला देखील फटका बसला। अमित शहा मुंबई विमानतळावरून वाराणसीसाठी रवाना झाले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला देखील फटका बसला। अमित शहा आणि शिंदे आज पालघर जिल्ह्यामध्ये होते आणि तिथे हेमंत सवरा यांच्यासाठी त्यांची सभा झालेली आहे। सभा आटोपल्यानंतरच अवकाळी पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण शक्य नव्हतं। तर मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। दादर रेल्वे स्थानकावर ही दृश्य आपण पाहतो, लाईव्ह दृश्य आहेत। प्रचंड गर्दी झालेली आहे लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी। 5 वाजता साधारण आणि अशा वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्याचा फटका या रेल्वे सेवेला बसलेला आहे। प्रवाशांना याचा फटका बसला। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मध्य रेल्वे हार्बर रेल्वे सध्या होत आहे। ठाणे स्टेशनवरची दृश्य आपण इथे पाहतो। ठाणे ते मुलुंडच्या दरम्यानच भीम्या मार्गावरची वाहतूक ही ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे घरी जाण्यासाठी चाकरमान्यांची एकच गर्दी रेल्वे स्टेशनवर झाली आहे। एखादी लोकल ट्रेन आल्यानंतर त्यामध्ये चढण्यासाठी अशी प्रचंड गर्दी होते। मध्य रेल्वेकडून लवकरच सेवा सुरळीत केली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मात्र सध्या दादर ठाणे सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। एकतर अवकाळी पाऊस, त्यामध्ये प्रत्येकाला लवकर घरी जायचंय आणि त्यामुळे मध्य रेल्वेवर वाहतूक धीम्या गतीची वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्यामुळे आता सध्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसतोय।